पराभव स्वीकारायला हवा. विधानसभेतल्या मतांच्या आकडेवारीवर बोट ठेवणाऱ्या पवारांना मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. तर रडगाणं बंद करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. मतदारांना संशय असताना ईव्हीएमचा हट्ट का? मार्कडवाडीमध्ये पोहोचलेल्या शरद पवारांचा निवडणूक आयोगाला प्रश्न. गावातील जमावबंदीवरूनही प्रशासनाला सवाल. पवारांनी या वयामध्ये नौटंकी करू नये. मार्कडवाडीच्या मतदानाचा पॅटर्न जाहीर करत बावनकुळेंचं टीकास्त्र. तर पडळकर खोत या जोडीचा ईव्हीएम समर्थनार्थ विधान भवनामध्ये ठिय्या. संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक. सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रीपद जवळपास निश्चित. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. महाविकास आघाडीकडून कोणताही अर्ज नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा. मुंबई ओरबाडली जात असताना षंढ म्हणून गप्प बसणार का? उद्धव ठाकरेंचा आसूड. दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना किंमत नाही. नाव न घेता मनसेवर हल्लाबोल. अबू आझमी ही भाजपची बी टीम. आदित्य ठाकरेंकडून ठपका. लोकसभेत ठाकरेंसाठी केलेला प्रचार विसरलात का? सपाच्या रईस शेख यांचा प्रतिसवाल. विधानसभेत ठाकरेंसाठी प्रामाणिकपणे काम केल्याचं सिद्ध करण्यासाठी रत्नागिरीच्या शिवसैनिकांची शपथ. पीर बाबर शेखच्या दर्ग्यामध्ये जाऊन सिद्ध केली निष्ठा. पुणे महापालिकेकडून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 26 इमारती सील. 47 कोटींचा कर थकवल्याने कारवाई. एका महिन्यामध्ये रक्कम न भरल्यास इमारतींचा लिलाव करण्याचा इशारा. नंदुरबारच्या अलिसोदमध्ये महिलांनी बाटली आडवी करून दाखवली. दारूबंदीच्या विरोधात कौल घेण्यासाठी पार पडलं मतदान. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चा. नाशिक, भिवंडी, ठाणे, भंडाऱ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये टीम इंडियाची आज पराभवाची हॅट्रिक. ॲडलेड कसोटीमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेमध्ये भारतीय महिलांची सुद्धा हाराकिरी. तर आशिया कप फायनलमध्ये सुद्धा युवा टीम इंडियाची हार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.